HMPV व्हायरसची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे। आजच्या व्हिडिओत आपण या विषाणूबद्दल माहिती घेणार आहोत। HMPV हा एक श्वसन संसर्गजन्य विषाणू आहे जो सामान्यतः सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास यासारखी लक्षणे निर्माण करतो। हा विषाणू सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो, परंतु लहान मुले, वृद्ध आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना अधिक धोका असतो। HMPV व्हायरसचा इतिहास। HMPV व्हायरस पहिल्यांदा 2001 मध्ये नेदरलँड्स येथे शोधला गेला। त्याच्या शोधानंतर जगभरात या विषाणूच्या संसर्गाची संख्या वाढत गेली। सुरुवातीला या विषाणूला फारसे महत्त्व दिले जात नव्हते, परंतु हळूहळू त्याच्या गंभीर परिणामांची जाणीव झाली। HMPV व्हायरसचा प्रसार। HMPV व्हायरस इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूंप्रमाणेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो। हा विषाणू खोकला, शिंकणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या नाक आणि तोंडातील थेंबाच्या संपर्कात आल्याने पसरतो। संक्रमित व्यक्तींनी वापरलेल्या वस्तूंना स्पर्श करूनही हा विषाणू पसरू शकतो। HMPV व्हायरसची लक्षणे। HMPV व्हायरसमुळे होणारी लक्षणे इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूमुळे होणाऱ्या लक्षणांसारखीच असतात। यात पुढील लक्षणे समाविष्ट आहेत: ताप, खोकला, शिंका, गळा खराब होणे, नाक बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा जाणवणे, स्नायूंची दुखी इत्यादी लक्षणे आहेत। HMPV व्हायरसचे निदान। HMPV व्हायरसचे निदान नाक आणि घसा यांच्या नमुन्यांचे परीक्षण करून केले जाते। या परीक्षणात PCR पॉलिमर्स चेन रिएक्शनचा वापर केला जातो। HMPV व्हायरसचे उपचार। सध्या HMPV व्हायरससाठी कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत। बहुतेकदा लक्षणांवर उपचार केले जातात। यात ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल किंवा इबुप्रोफेन देणे, नाक बंद होण्यासाठी औषध देणे आणि खोकल्यासाठी कफ सिरप देणे यासारखे उपचार समाविष्ट आहेत। HMPV व्हायरसची प्रतिबंधात्मक उपाय। HMPV व्हायरस पासून बचाव करण्यासाठी पुढील उपाय करू शकता: हात वारंवार साबण आणि पाण्याने धुणे, खोकला किंवा शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाका, आजारी लोकांपासून दूर राहा, सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून ठेवा, स्वच्छता राखण्याची काळजी घ्या। HMPV व्हायरसचा प्रभाव। HMPV व्हायरस विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी गंभीर असू शकतो। या लोकांमध्ये हा विषाणू निमोनिया, ब्रॉन्किओलायटिस आणि श्वासनलिकांना सूज येण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात। भविष्यातील संशोधन। HMPV व्हायरसच्या संदर्भात अजूनही बरेच संशोधन करण्याची गरज आहे। या संशोधनात HMPV व्हायरसच्या नवीन उपचार पद्धतींचा शोध लावणे, या विषाणू विरुद्धची लस विकसित करणे आणि या विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रभावी उपाय शोधणे यासारखे मुद्दे समाविष्ट आहेत। HMPV व्हायरस हा एक सामान्य श्वसन संसर्गजन्य विषाणू आहे जो विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी गंभीर असू शकतो। या विषाणूपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणे आणि आजारी लोकांपासून दूर राहणे हे महत्त्वाचे आहे। भविष्यात या विषाणू विरुद्ध प्रभावी उपचार आणि लस विकसित होण्याची अपेक्षा आहे। हा व्हिडिओ केवळ माहितीपूर्ण उद्देशाने करण्यात आला आहे। कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या।